मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आजचा सामना IPL 2026 मध्ये रंगला. कोलकाताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सावध खेळी झाली, पण हळूहळू रणगती वाढू लागली. अजिंक्य रहाणेने जबरदस्त अर्धशतक झळकावले. त्याला साथ देताना अंक्रिश रघुवंशीनेही शानदार खेळ केला. दोघांच्या भागीदारीमुळे कोलकाता मजबूत स्थितीत पोहोचला. पण अचानक सामना वळणावर आला जेव्हा अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेले. संघावर थोडा दबाव आला. कोलकाताने शेवटच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी 221 धावांचा मोठा स्कोर उभारला. मुंबईसमोर मोठं आव्हान उभं राहिलं. 221 धावांचा पाठलाग करत मुंबई इंडियन्सने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. रोहित शर्माने शानदार सुरुवात केली आणि संघाला मजबूत पाया दिला. त्याला साथ देताना रायन रिकल्टननेही आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी मिळून मोठी भागीदारी उभी केली. मधल्या षटकांमध्ये काही विकेट्स पडल्या. कोलकाताच्या गोलंदाजांनी प्रयत्न केला. सर्व प्रेक्षकांची धडधड चर्मस्थानी होती. शेवटच्या षटकांमध्ये रनरेट वाढत गेला, संघावर दबाव वाढला, पण मुंबई इंडियन्सने शांतपणे खेळ केला. अखेरी ओव्हरमध्ये मुंबईला फक्त काही धावा हव्या होत्या. रोहित शर्माने अत्यंत संयमाने शॉट्स खेळले. रायन रिकल्टनने आक्रमक फलंदाजी करून अंतिम धावांची पूर्तता केली. मुंबई इंडियन्सने 221 धावांचा यशस्वी पाठलाग पूर्ण केला. संघाने शानदार विजय मिळवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीमने ऐतिहासिक विजय मिळवला. प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये जोरदार जल्लोष केला. हा सामना IPL 2026 मधील सुरुवातीच्या सामन्यांपैकी सर्वात रोमांचक ठरला. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन याच्या आक्रमक खेळीने संघाला विजय मिळवून दिला. कोलकाताच्या गोलंदाजांनी प्रयत्न केला, पण मुंबईचे फलंदाज दबावाखाली ढासळले नाहीत. अखेरीस मुंबई इंडियन्सने सर्व आव्हानं पार करत शानदार प्रदर्शन केले. स्टेडियममध्ये आणि घरच्या पडद्यावर प्रेक्षकांनी आनंद साजरा केला. हा सामना IPL 2026 मधील सर्वात संस्मरणीय सामन्यांपैकी एक ठरला. मुंबई इंडियन्सच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष केला. संघाच्या एकात्मतेने आणि नेतृत्वाने ही ऐतिहासिक विजयी शक्य झाली. अशा प्रकारे आजचा सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूने निर्णायक ठरला. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांचं अद्वितीय योगदान संघाला विजय मिळवून दिले. धन्यवाद. आजच्या पुरतं इतकंच.